गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी चॅनल. आज आहे डे 2 ऑफ आर तिरुपती ट्रिप. आज आम्ही जाणार आहोत कुर्नूल ते तिरुपती आणि आज खूप इम्पॉर्टंट दिवस असणार आहे कारण आम्ही चाललो आहे तिरुपतीला, आपल्या मेन डेस्टिनेशनला. पण त्याआधी आपण ब्रेकफास्ट करणार आहोत. आपण फर्स्ट फ्लोअरला आहोत जिथं आमचे रूम्स आहेत. सेकंड फ्लोअरला आहे रेस्टॉरंट द ब्रिज, तिथं आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललो आहे. सो लेट्स गो. सकाळचे 8:30 झालेले आहेत. ब्रेकफास्ट टाइम तर झालेलाच आहे, तर चला जाऊया. इथे बुफे ब्रेकफास्ट सर्व होतोय. आपण बघूया ब्रेकफास्ट मध्ये काय काय अवेलेबल आहे. सांबार, इडली, चटनी, वडाई, पोंगल, पुरी, अनियन उत्तप्पा, पॅनकेक वेगळाच आहे, आलू बोंडा, सेवैया, गुड मॉर्निंग, टी एंड कॉफी, खाजा, sandwiches, my favorite sprout, favorite fruit, सकाळचे 11 वाजलेले आहेत. आम्ही कर्नूल मधून निघालो आहोत तिरुपतीला जाण्यासाठी. कर्नूल ते तिरुपती हे डिस्टन्स 345 किलोमीटर आहे आणि प्रोबॅबली 5-6 तासात आम्ही तिकडे पोहोचून जाऊ. आपल्याला प्रवासात एखादा एरिया किंवा स्पॉट खूप आवडतो. तसंच तिरुपतीला जाताना मला हा जो सेक्शन आहे तो खूप आवडतो, जो कर्नूल नंतर येतो. आजूबाजूला असलेली हिरवळ बघून असं अजिबात वाटत नाही की आम्ही उन्हाळ्यात ट्रॅव्हल करतोय, ते पण तिरुपतीला, साऊथ इंडियामध्ये. पण बाहेरचं टेम्परेचरही खूप आहे. सध्या टेम्परेचर आहे 41 डिग्री. आकाशात जे ढग जमा झालेत ना, ते अगदी लहान मुलांनी चित्रात रेखाटावेत असे वाटतायत. हैदराबाद बँगलोर रोड इतकी गर्दी या रस्त्यावर नसल्यामुळे निसर्गाचा आनंद घेत आम्ही आमची जर्नी कंटिन्यू केली. इथून आम्ही घेणार आहोत लेफ्ट टर्न. Continue on National Highway 716 for 61 kilometers. इथून आमचं हॉटेल फक्त 150 किलोमीटरवर आहे. पण आता आम्ही आहोत कडपा बायपासवर. रायलसीमा एक्सप्रेसवेवर आम्ही इतका वेळ ड्राईव्ह करत होतो जिथे इतकं काहीच ट्रॅफिक नव्हतं असं म्हणू शकता. पण आता सिंगल लेन रोड असल्यामुळे प्रोबॅबली इकडे ट्रॅफिक लागू शकतो. बघूया किती वेळ लागतोय आणि कशी होती आमची ही जर्नी. आता 1:30 वाजतायत. आम्ही आता वोंटीबिट्टामध्ये आहोत. समोर जे दिसतंय ते मंदिर आहे श्री कोदंडरामस्वामी मंदिर, म्हणजे धनुर्धारी रामाचं मंदिर. या मंदिराला आम्ही व्हिजिट केलेली आहे. तो ब्लॉग मी ऑलरेडी बनवला आहे, बट हिंदीमध्ये आहे. मी त्याचं आय बटन इथे देते. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर मंदिर आणि खूप सुंदर मूर्ती आहे. ऍक्च्युली इथे राईट हँड साईडला लेक आहे, पण आता पाणीच नाहीये. इथे ना खूप कडीपत्ता असा ट्रान्सपोर्ट केला जातो आणि तो बघून घ्यायची इच्छा होते. खूपच हिरव्या रंगाचा अट्रॅक्टिव्ह दिसणारा कडीपत्ता. आम्ही आलो आहोत राजमपेठ मध्ये आणि हा आहे श्री अन्नम्माचार्य यांचा स्टॅच्यू. हा समोर दिसतोय तो श्री अन्नम्माचार्यांचा पुतळा आहे. त्याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे जो हिंदीमध्ये आहे, ज्याचा आय बटन मी देते, तुम्ही तिथे बघू शकता. राजमपेठमध्ये आम्ही बायोलॉजिकल ब्रेकसाठी हॉटेल हरितामध्ये थांबलो. तिथे चहा कॉफी घेऊन पुढची जर्नी आम्ही कंटिन्यू केली. इथून आमचं डेस्टिनेशन फक्त 90 किलोमीटर आहे. आपण आता कोडुरू गावामध्ये आहोत. इथून आपलं डेस्टिनेशन फक्त 50 किलोमीटर आहे. इथे आता फॉरेस्ट चेकपोस्टचा पॉईंट होता आणि आता थोडा जो रस्ता जाणार आहे अप्रॉक्सिमेट 10-15 किलोमीटर, तो जंगलातून जातो. बाजूनीच रेल्वेचा रूट असल्यामुळे आता आपल्याला ट्रेन बघायला मिळते. ऑटोमोबाईल कॅरियर. आम्ही हा रोड सोडलेला आहे आणि आता जातोय तिरुपती सिटीकडे. आमचं हॉटेल इथून फक्त 11 किलोमीटरवरती आहे. तिरुपतीमध्ये आता इतके फ्लायओव्हर झालेले आहेत की तुम्हाला रोडवरचं ट्रॅफिक काही जाणवणार नाही. तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत तुम्ही फ्लायओव्हरनी आरामात पोहोचू शकता.
पोहोचलेलो आहोत आमच्या हॉटेलमध्ये. टाइम होता 4:05. गुगल म्हणत होतं की 6 तास लागतील, पण आम्ही 5 तासात हे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. हे आमचं हॉटेल. Your destination is on the left. आम्ही हॉटेल पैमध्ये चेक इन केलेलं आहे. ही आहे आमची रूम 210. हे आहे वॉशरूम, क्लीन अँड नीट. मिनी बार पण आहे इकडे. हा आहे रूमचा व्ह्यू. 5 वाजलेले आहेत आणि आम्ही इव्हनिंग स्नॅक्स खायला आलो आहोत पै व्हाईसरॉयच्या रेस्टॉरंटमध्ये, प्लॅटिनम लीफ. विप्राने घेतला आहे पोडी डोसा. वा, मैसूर मसाला डोसा भी खातीये. मस्त. आणि भजे. वाव. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळे जण तयार आहोत, कारण की आम्हाला जायचं आहे पद्मावती अम्मावरीचे दर्शन घ्यायला. पद्मावती अम्मावरीचे मंदिर तिरुचेन्नूर मध्ये आहे, जे इथून 7 किलोमीटर आहे. एव्हरीबडी इज हॅपी बिकॉज एव्हरीबडी इज गोइंग टू टेक अ दर्शन ऑफ पद्मावती अम्मावरी. मी निघालो आहोत अम्मावरी पद्मावतीचे दर्शन करायला. हे आमच्या हॉटेलचे एक्सटेरियर आहे. हॉटेलचे नाव आहे पै व्हाईसरॉय हॉटेल. या हॉटेलमध्ये आम्ही तिरुपतीमध्ये पहिल्यांदा थांबलेलो आहोत. बापरे, केवढा मोठा सिंह आहे. हे हॉटेलचे रिसेप्शन आहे. इथे खूप सुंदर अशी बालाजीची मूर्ती आहे. इथे त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि आमची रूम 2nd फ्लोअरवरती आहे. आता आम्ही तयार होऊन बसलेलो आहोत. आम्हाला जायचं आहे पद्मावती अम्मावरीचं दर्शन घ्यायला. इथे सगळेजण बसलेले आहेत. आज पौर्णिमा आहे, त्यामुळे पूर्ण चंद्र आहे. पौर्णिमा असल्यामुळे मग अशी येताना या ब्रिजवरून आम्ही आलो होतो. आम्ही 7:30 वाजता पद्मावती अम्मावरीच्या मंदिरात पोहोचलो आणि आमचं लगेच 15-20 मिनिटात दर्शन झालेलं आहे. आणि ॲक्च्युली मंदिरामध्ये फोन अलाव नाही आहे कॅरी करायला, तर फोन आम्ही गाडीतच ठेवला होता. आणि आता आम्ही फोन घेऊन पुन्हा मंदिर परिसरात आलो आहोत. सो मंदिराचा एक्सटेरियर व्ह्यू तुम्हाला दाखवायला. ॲक्च्युली इथे 50 रुपयाचं एक दर्शन असतं, 200 रुपयाची दर्शनाची वेगळी लाईन असते. तर गर्दी असेल तर 200 रुपीचं दर्शन करणं इज अ गुड सोल्युशन. दर्शन घेतलं, जर तुम्ही फ्री दर्शन घेतलं तर तुम्हाला लड्डू काउंटरला पेमेंट करून लड्डू घ्यायला लागतील आणि 200 रुपयांमध्ये तुम्हाला लड्डू मिळून जातील. पण जर तुम्ही लड्डू विकत घेत असाल तर पर लड्डूची कॉस्ट 25 रुपीज एक लड्डू अशी आहे. इथे लड्डू काउंटर आहे. लड्डू काउंटर जायचा रस्ता. एक लड्डूची कॉस्ट 25 रुपये आणि लड्डू कॅरी करण्यासाठी जी बॅग असते त्याची कॉस्ट 10 रुपये. दर्शन करून आता आम्ही परत चाललो आहेत आमच्या हॉटेलला, जे इथून 7 किलोमीटर आहे. पण फ्लायओव्हर झाल्यामुळे ते डिस्टन्स काहीच वाटत नाही. इथे खूप सारे नवीन फूड कोर्ट झालेले आहेत. आता आमचे पद्मावती अम्मावरीचे दर्शन झालेले आहे. दर्शन करून खूप छान वाटले, मनाला प्रसन्नता वाटतेय. आता हा व्लॉग एंड होत आलाय, कारण आजचं जे शेड्यूल होतं त्याच्याप्रमाणे सगळं झालेलं आहे. दर्शन पण झालेलं आहे. टुमॉरो खूप मोठा दिवस आहे, कारण आम्हाला तिरुमालाला जाऊन बालाजीचे दर्शन करायचे आहे. हा व्लॉग एंड करूया. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. बाय.